सर्व ग्रामस्थांना नमस्कार। आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहयोगाने इथं पूर्ण केलेला आहे। एका छोट्याशा मेसेजच्या आव्हानावर आज आपल्या गावातील सर्व तरुणांनी आणि संपूर्ण ग्रामस्थांनी एक आर्थिक मदत करून या कार्यक्रमामध्ये मोठा हातभार लावलेला आहे आणि केवळ पैशाची मदत न करता प्रत्यक्ष या कामात सहभागी होऊन प्रत्येकाने आपापल्या परीने झाडे लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन करण्यासाठी त्या झाडांना मॅटी लावणं किंवा त्यासाठी कुंपण घालणं या सगळ्या प्रकारचं काम आजच्या आपल्या मुंबईवर आलेल्या सर्व तरुणांनी आणि ग्रामस्थांनी केलेलं आहे। या कार्यक्रमात आपण सगळेजण सहभागी होऊन या कार्यक्रमासाठी या वृक्षारोपणासाठी आपण आपला एक अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिलेला आहात। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गावचं सुशोभीकरण करणं हा आहे आणि त्या उद्देशाला पूर्ण करण्याच्या हेतूने आपण सर्वजण इथे एकत्रित आलात आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी स्वतः काम करून तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहात। आपण ज्या उद्देशाने हे सर्व काम करण्याच्या हेतूने आलेला आहात तर आमचा ग्रामस्थांचा सुद्धा एक आपल्याला एक शब्द आहे की आपण ही जी झाडं लावली आहेत ती झाडं केवळ लावून तिच्याकडे दुर्लक्ष न करता ती झाडं पूर्णपणे वाढवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। तुमचं सर्वांचं या झाडं वाढवण्यामध्ये योगदान तर असेलच, पण आम्ही सुद्धा यात पूर्णपणे योगदान देऊन ही झाडं पूर्णपणे वाढवून या गावाचं आणि ह्या देवळी कोंड पासून देवळी गावाच्या विहिरीपर्यंत जो रस्त्याच्या बाजूने आपण ही जवळपास 250 झाडं लावलेली आहेत ती 250 झाडं पूर्णपणे वाढवण्याचा 100% प्रयत्न करू आणि आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, आपलं योगदान दिलं त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि खास करून मुंबईवरून आलेल्या सर्व तरुणांचा आभार मानतो की त्यांनी आपल्या कामातून वेळ काढून आज गावासाठी वेळ दिलाय आणि या गावाच्या विकासात एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे संपूर्ण मुंबईकर मंडळाचं मी खूप खूप आभार मानतो। उपस्थित सर्व ग्रामस्थांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो आणि आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो। हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे